काय कारण होतं मगाशी लक्ष्मण हाके आणि तुमच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली? काय नेमकं झालं होतं आणि कशावर हा वाद झाला? झालं असं की सर्वात प्रथम मी हे क्लिअर करू इच्छिते की आमचा इथे कार्यक्रम होता आणि कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही इथे खाली उभे होतो. त्याच्यानंतर लक्ष्मण हाके या व्यक्तीला मी प्रत्यक्षदर्शी कधीही पाहिलं नव्हतं, पहिल्यांदाच पाहिलं. एक माणुसकी या नात्याने आणि आतापर्यंत जे काही त्यांच्या खडाजंगी झाल्या असतील किंवा मराठा समाजाच्या विरोधामध्ये त्यांच्या ज्या काही भूमिका असतील, तर बाबा एक माणुसकी म्हणून किंवा आणि त्यांची प्रेस इथे चालू होती ऍक्च्युली. आणि प्रेस संपल्यानंतर मला असं वाटलं की दोन शब्द त्यांच्याशी बोलावेत. ह्या अनुषंगाने मी त्यांच्याशी बोलले की दादा मला दोन शब्द तुमच्याशी बोलायचे, 2 मिनिटं बोलायचे. तर ते म्हणे हा ठीक आहे बोला. म्हणलं आता आरक्षण धनगरांना पण पाहिजे, मराठ्यांना पाहिजे. आरक्षण ही संविधानिक लढाई आहे, ही आपल्याला लढावी लागणार आहे. परंतु मला त्यांना हे विचारायचं होतं की आपण ही जी काही समाजाबद्दलचा तुमचा जो राग आहे, तुम्ही इतक्या तीव्रतेने हा समोर आणताय की जेणेकरून ह्याच्यामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. तुम्ही एखाद्या समाजाचं नेतृत्व करत असताना तुम्ही अशा पद्धतीने जी काही चिखलफेक करता, तर ही कृपया करू नका. शेवटी लढाई आहे, ज्याला त्याला न्याय आज ना उद्या तर मिळणारच आहे. आपणही आंदोलनं करा ना, आपणही उपोषणं करा आणि त्या पद्धतीने तुम्ही आरक्षण घ्या ना, हे मला त्यांच्याशी बोलायचं होतं. तर हे सगळं ऐकून न घेता ते माझ्या अंगावरती धावून आले आणि म्हणे तुम्ही मला अडवताय का? म्हणलं तुम्हाला अडवायचा माझा काही संबंधच नाही. जस्ट मी तुमच्याशी चर्चा करते. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या आवाजात आपण पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला आपण भेटतो, अशा पद्धतीने त्या माणसाचा ऍटिट्यूड आहे काय? तो ओबीसी समाजाचं नेतृत्व करणार आहे? तुम्ही मला सांगा बरं. मला तुमच्या माध्यमातून हाकेंना सांगायचं, हाके साहेब, आजपर्यंत तुमच्याबद्दल मी कधीही एकही वक्तव्य बोललेली नाही, परंतु आज तुम्ही सुरुवात केलेली आहे. मग आता पुढच्या परिणामांना आपण तयार राहा की आपण कुठल्या कुठल्या पद्धतीने काय सामाजिक लढ्या लढता, कुठल्या नेत्यांबरोबर तुमचे काय काय संबंध आहेत, कुठं कोण तुमचे मित्र परिवार असतील, तुमचे कार्यकर्ते असतील, तुमचे कोण हित संबंधातले लोक असतील, तुम्ही कुठं कुठं ताबे मारता, तुम्ही कुठं कुठं काय काय करता. आमचं तोंड उघडायला लावू नका. एक सर्वसामान्य आजपर्यंत त्यांच्यावर मराठ्यांच्या किती आमच्या पुण्यातल्या लोकांचं झालं असेल, परंतु मला त्या गोष्टींची काही संबंध नव्हता. आज आम्हाला मराठ्यांच्या 6 मागण्या पूर्ण झाल्या आणि त्या पूर्ण झाल्या म्हणून तुमच्या पोटात दुखायचं काही कारण नाही. हा नक्कीच तुम्ही तुमची लढाई लढावी, पण त्याच्यासाठी एखाद्या महिलेवरती आरडाओरडा करून बोलणं हे तुम्ही तुमच्या घरात बोलत नाही, तुम्ही रस्त्यावरती बोलता. आणि हे संघातली गोष्ट नाही, हे संघाच्या बाहेर ते होते. आणि तुम्ही सांगा, एक माणूस म्हणून, एक थर्ड पार्टी म्हणून किंवा एक पर्सन म्हणून आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत नाही का? आम्ही राजकारणात आहोत, आम्ही समाजकारणात आहोत, आम्ही हसी मजाक करतो, हसून खेळून सगळ्यांशी बोलतो. त्या अनुषंगाने मला त्यांना 2 प्रश्न विचारावेसे वाटले. त्यांना उत्तर देता येत नव्हतं किंवा ते घाबरले असतील म्हणून ते पळून चालले होते. म्हणून मी त्यांना म्हणलं तुम्ही पळून चालले का? तर ते म्हणे नाही नाही मी काय पळून चालले. अरे तू पळून नाही चालला तर भावा तू व्यवस्थित उभं राहून बोलू शकत होता. एक महिला तुझ्या समोर उभी होती, एक महिला तुझ्याशी हितगुज करू इच्छित होती आणि आपण अशा पद्धतीने चालले होते. 6 मागण्या पूर्ण झाल्या म्हणून काय तुमच्या पोटात दुखलं का? तुम्ही नक्कीच प्रेस घ्यावी. ही लढाई विचारांची आहे, ती विचारांनी लढावी. आणि ह्या समाजाच्या त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हे गोष्ट लक्षात घ्यावी की आंदोलनासाठी, फुटेजसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोक या गोष्टी करतात, परंतु आपण याच्यामध्ये किती इन्व्हॉल्व्ह व्हायचं हे प्रत्येक युवकांनी समजावं. कारण आपलं करिअर पुढे असतं, ह्याच्या माध्यमातून आपलं करिअरचं नुकसान होऊ नये हेच मला वाटतं. धन्यवाद.